गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय नेम इज ट्विंकल प्रीति राकेश गेड़ा। आज मैं आपको एक वर्ड प्ले कर दिखाने वाली हूँ। उसका नाम है मोबाइल व्याधी। आई मला माफ कर, तुझा मोबाईल जरा ऑफ कर। अभ्यास आम्ही करताना तुझं व्हॉट्सअप चालू असतं, रोज नवं स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसतं। जेवण करताना बाबांचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबांचं पोटही भरलेलं असतं। ओहो बाबा, जिज्ञासू होय आमचं, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं। मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसतं तेच आमच्या डोक्यात भरतं। लेकरू लढलं की त्याच्या हातात मोबाईल देतात, त्याला तो मिळाला की तो मग शांत बसतो। नवं जग त्याला त्याच्यामध्येच दिसतं। ते यंत्र वाचतं, जागतं, हसवतं, खेळवतं आणि कोवड्या वेळात नको नको ते दृश्य दाखवतं आणि ते दृश्य बघून आम्ही आनंदी होतो। आई वडील झोपले की हळूच मोबाईल घेतो। कधी कधी हिरो बघण्यातच आमचा वेळ जाते। त्याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही, कारण ऑनलाईनच्या जगात कोणी ऑफलाईनच वागत नाही। ओहो चिखलाचे गोळे आम्ही, आकार देणारे तुम्ही। आजारी पडलो की दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच। पण आज तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे। मोबाईल नावाची व्याधी इथे सगळ्यांनाच जडली आहे। लवकरात लवकर ह्या व्याधीचा उपाय शोधावे लागेल आणि लढणाऱ्या लेकरांच्या हातात आजी आजोबांचा हात दिला पाहिजे। आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा माझा शिवबा काढला पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना अशीही यातना सहन करणारा माझा शंभू राजा काढायला पाहिजे। परिस्थिती नसताना व गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा व ह्या देशाचा सर्वात मोठा संविधान लिहिणारा माझा बाबासाहेब कळायला पाहिजे। आई मोबाईल काढण्या आधी त्याला माझे आई बाबा कळायला पाहिजे। म्हणूनच म्हणते, आई मला माफ कर, तुझा मोबाईल जरा ऑफ कर, तुझा मोबाईल जरा ऑफ कर। धन्यवाद।